तुळशीराम मोतीराम धावडे आणि सनसवाडी टीमचे आज संघ मालक आहेत, त्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. योगेश पवार पहिला बॉल यावेळेला खेळताना आपण पाहू शकतो ऑन साइडला बॉलला मारण्याचा प्रयत्न, हलकीशी एज लागली आहे. आपण पाहतोय शॉट फाईन लेगला बॉल चाललाय, सिंगल एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एक बॉल एक धाव हे समीकरण जरूर या ठिकाणी बनलंय. आणि आता आपण पाहू शकता बॅटिंग मार्कर महेश रानावडे आपल्याला पाहायला मिळतील. ही स्पर्धा आपण पाहतोय ANP लाईव्ह युट्यूब लाईव्ह स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्यांचे सर्व जरूर या ठिकाणी आमच्या समेत पाहायला मिळतील. या स्पर्धेला जरूर आपण सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. यावेळेस आपण पाहतोय डायरेक्ट बॅटवर फेकलाय काही तो, आणि याच दरम्यान आपण पाहतोय जरूर सिंगल एक धाव, नो बॉल. सन्माननीय आदरणीय आमचे दत्ता गोळे साहेब यांच्याकडून समालोचक म्हणून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे, त्याबद्दल त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. जेवणाच्या सुट्टीनंतर आल्या येरळगावचे आमचे दत्ता कोळी यांच्याकडून 100 रुपये. कारण हा विभाग म्हटला, ही पंचक्रोशी म्हटलं ना, तर माझ्यावर नित्यांत प्रेम करणारे सर्व खेळाडू असतील, सर्व आमचे मान्यवर असतील, सर्व विभागातील आमचे सर्व ग्रामस्थ असतील, या सर्वांचं खरंच मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. कारण एका समालोचकाला अक्षरशः सर्वांनी डोक्यावर घेतलंय, तो हा विभाग आपल्याला पाहायला मिळतो. आणि ते आमचे दत्ता कोळी 100 रुपयाला, थँक्यू सो मच, धन्यवाद. येणारा फ्री हिटचा बॉल यावेळेला आपण पाहतो उडवण्याचा प्रयत्न, ऑन साइडला हा बॉल थायपॅडला जाऊन लागला योगेश पवारच्या, जिथं आपण पाहू शकतो सिंगल एक धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. आतापर्यंत 4 ही धाव संख्या धाव फलकावर. महेश रानावडे स्ट्रायकिंग एंडला, रोहित पोटलेचा पुढचा बॉल यावेळेला आपण पाहू शकतो. जरूर इथं आपण पाहिलं अपील जोरदार पाहायला मिळते आपल्याला. यावेळेला मात्र डॉट बॉलची सांगता जरूर या ठिकाणी पाहिली केली जाते. चांगला बॉल, अचूक टप्प्याची लाईन, आणि खास करून इतरांपेक्षा एक वेगळी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. रोहित पोटलेची ज्यावेळेस पंचांच्या अगदी जवळ आणि यष्ट्यांच्या जवळ गेल्यानंतर दोन्ही हात अगदी वर होतात, एक वेगळी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॉल मात्र आपटण्याचा प्रयत्न केला, बॉल आपटण्याचा यावेळेस प्रयत्न, बाउन्सरने यावेळेस मात्र स्वागत आपल्याला पाहायला मिळते. आणि हा चेंडू देखील आपण पाहतो डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली वॉर्निंग या ठिकाणी जरूर दिली आहे, यानंतर तुम्ही असा बॉल फेकू शकत नाहीये. 4 धावा धाव फलकावर. आतापर्यंत चांगली बॉलिंग नक्कीच पाहायला मिळते आपल्याला, चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतात. याच दरम्यान इथं धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स असेल का पाहूया. यावेळेला हो संधी बनली होती, पण थ्रो कुठे करायचा, कसा करता हे देखील समजलं पाहिजे. वाईट +1 अवांतर 2 धावा. या 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहू शकता धाव फलकावर. 6चा आकडा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल झालेत षटकातील आतापर्यंत 4 चेंडू, 6 धावा धाव फलकावर. यावेळेला ठोकलाय योगेश पवारने, पवारची पॉवर पाहायला मिळाले. बॉल बिग ब्लास्ट, रॉयल रॉकेट बेस्ट षटकार. या क्षणाची संपूर्ण सनसवाडीकर वाट पाहत होते की हा क्षण कधी येईल. जरूर क्षण आणला योगेश पवारना, आणि याच बॅटिंग साठी तो ओळखला जातो. 6 धाब्याने स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. 12 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला योगेश पवारच्या बॅट मधून. प्रभू श्रीराम सनसवाडी हा संघ पाहायला मिळतोय, आणि आमच्या तुळशीराम धावडे यांचा संघ ना ओपनच्या लॉट मधून देखील अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतो. याही वेळेला योगेश पवार माडगाव तालुक्याचा वंडर आणखी एक षटकार. वाह, 2 चेंडूवर 2 या ठिकाणी षटकार आपल्याला पाहायला मिळाले.
चांगले शॉट या ठिकाणी पाण्याची बॉटल घेऊन जा विनंती असेल आयोजकांना. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय 18 धावा धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. इथून येणारे अजूनही 6 चेंडू बाकी असतील प्रभू श्रीराम सणसवाडी टीम साठी. सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल करत होता योगेश पवार, बॉल त्याला समजत नव्हते रोहित पोटलेचं, पण तदनंतर पारखलं ओळखलं त्यांनी आणि तदनंतर मात्र हल्ला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि खास करून स्क्वेअर लेगच्या दिशेला जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला बॉलिंग मार्कर आर्यन देवकर आपल्याला पाहायला मिळतील हुटवळ संघाकडून. समोर असतील महेश रानावडे सणसवाडी संघाकडून. यावेळेला आपण पाहतोय महेश रानवणे शॉट खेळलाय डाऊन द ग्राउंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल एक धाव, सिंगल एका धावीने आपण पाहू शकतो. स्कोर कार्ड 19 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. प्रभू जय श्रीराम सणसवाडी टीमचा 5 चेंडू मात्र बाकी असतील. हवा आता जोरदार समोरून आपल्याला वाहताना पाहायला मिळते. हवेचा वेग आणि त्या हवेच्या सायाने आता झेंडे मात्र फडकताना पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा योगेश पवारने शॉट खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेला. सिंगल एक धाव, काय दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का इथं आपण पाहू शकतो. आणि याच दरम्यान विकेटचं पतन. पहिला धक्का जरूर सणसवाडी टीमला. महेश रानवडे बॅक टू दी डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता लकी धावडे आपल्याला पाहायला मिळतील. लक्ष्मण नंबर 3 वर. 4 चेंडू बाकी शेवटच्या षटकातील. हवा हवा आणि फक्त मैदानावर हवा हवाई जरूर पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहतो एज लागली आहे. हा बॉल सरळ सुटलाय. क्षेत्ररक्षण जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि याच दरम्यान आपण पाहू शकता आणखी एका धावेचा प्रयत्न असेल का आणि इथं आपण पाहू शकतो रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीमचे कर्णधार जितेश नलावडे उर्फ बारके आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये जाताना. या 2 धाब्याने स्कोर कार्ड मात्र जरूर या ठिकाणी 22 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. तीन चेंडू बाकी अजूनही 22 धावा धाव फलकावर. हॅलो चौथा बॉल बारक्यासाठी असेल. टीमचं नेतृत्व करतोय कर्णधार आहे. कर्णधारा म्हटलं तर जिम्मेदारी जरूर प्रत्येक कर्णधारावर असते. यावेळेला आपण पाहतोय शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि इथं आपण पाहू शकता विकेटचं पतन आणखी एक आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल आर्यन देवकरचा यावेळेला पाहायला मिळतोय. बावीस धावा धाव फलकावर असताना रोहित नलावडे आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये जाताना. समोर आता जरूर योगेश पवारला हे 2 चेंडू खेळावे लागतील आणि त्यासाठी स्ट्राईक चेंज केले. बारक्याला आउट केले. हे मैदानाच्या बाहेर आणि रोहित नलावडे मैदानाच्या आतमध्ये जातील. षटकातील 5वा बॉल.
पाचवा बॉल यावेळी आपण पाहतोय मोठा हिट मारण्याचा प्रयत्न इथं मात्र एज लागली आणि आपण पाहतोय विकेटचं पतन आणखी एक धक्का लागलाय सणसवाडी टीमला नवीन बॅटर आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये विश्वास नलावडे आपल्याला पाहायला मिळतील बॅटिंग करण्यासाठी शेवटचा बॉल असेल रोखले आतापर्यंत सणसवाडी टीमला घोटवळ संघाने 22 धावा धाव फलकावर या ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त 4च धावा शेवटचा बॉल असेल विश्वास नलावडे स्ट्राइक एंडला यावेळेला आपण पाहतो विश्वासने ऑन साइडला बॉलला उडवलंय सिंगल मिळते यावेळेस मात्र फिल्डरच्या डोक्यावर बॉल जाईल जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण बॅकअप करण्यासाठी येतील तद्वत मात्र 3 धावा यस 3 धावा चौथ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि यावेळेला पंच 3 धावा की 4 धावा एवढं कळवा आम्हाला प्लीज पंच निर्णय आम्हाला इकडे कळवा किती धावा 4 धावा 3 धावा 3 धावा आणि 3 25 जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज 12 बॉल 26 धावा जिंकण्यासाठी बापूजी घोटवळ संघाला 13 चिरंजीव सरासरी चला सलामीची जोडी पाठवा मैदानामध्ये घोटवळ संघाला विनंती असेल सलामी जोडी आपण पाहतो मीत बाईत आणि रोहित पोटले मैदानाच्या आतमध्ये जरूर जातील 12 बॉल 26 धावा जिंकण्यासाठी पहिले बॉलर महत्वाचे अस्त्रशस्त्र ब्रह्मास्त्र महेश रानवडे आपल्याला पाहायला मिळतील एक विकेट टेकर बॉलर प्रभू श्रीराम सरस्वती टीम कडून धावेंचा सरासरी विचार केला तर थोडंसं रोखलंय घोटवळ संघाने या वेळेला पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा असताना तदनंतर शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलत ना तर जबरदस्त धावा रोखताना आपल्याला पाहायला मिळाले फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करताना आर्यन देवकर पाहायला मिळाले आपल्याला पण काय या वेळेला या 26 धावा बनवल्या जातील का प्रश्नचिन्ह जरूर आहे क्रिकेटचा खेळ आहे टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय खेळतोय श्रीराम मित्रमंडळ जाधववाडी आयोजित श्रीराम चषक सन 2025 फायनल डे अंतिम दिवस या ठिकाणी पाहायला मिळतोय आजच्या दिवसामधून कोण फायनल खेळण्यासाठी जाणार कारण
काल तर जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली या विभागातला संघ फायनल साठी सज्ज झालाय. आज आपल्याला पाहायचं आहे त्यांच्या बरोबर कुठला संघ फायनल खेळण्यासाठी जाईल. हळूहळू वेळ मात्र जवळच चालली आहे. हवा समोरून जोरदार स्वागत करते खेळाडूंचं. समोर आपल्याला मित वाईत पाहायला मिळतील. अगोदरच्या मॅच मध्ये तुफानी फटकेबाजी केली होती, चांगले शॉट खेळले होते ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेला. शानदार या ठिकाणी बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं. यावेळेला पहिलाच बॉल उडवलाय आणि योगेश पवारच्या हातामध्ये सरळ विसावलाय आणि इथं मित वाईत जाईल माघारी. बॅक टू दी डक आउट. कुणाल बाई त्यांच्यासाठी ऑफर आली आहे. लगातार 3 षटकाला 200 रुपये सिद्धेश भोईर यांच्याकडून. सिद्धेश भोईर यांचा जीव फार आहे कुणाल बाई त्यांच्यावर आणि त्याच कारणाने सातत्याने प्रत्येक मॅच मध्ये ऑफर लावली जाते. आता खऱ्या अर्थाने ती वेळ आली आहे. विकेट टेकर बॉलर, महत्वाचा अस्त्र शस्त्र ब्रह्मास्त्र महेश रानावडे, एक नावाजलेला बॉलर ज्याच्याकडे खासा असा टेनिस क्रिकेटचा अनुभव, अनेक मोठमोठ्या स्पर्धेचा अनुभव आणि खास करून संकटातून टीमला वर कसं काढायचं ना हे महेश रानावडेला परफेक्ट माहिती आहे. अनेक वेळा या खेळाडूला पाहिलंय मी मुंबई सारख्या मैदानावर, गावाकडे देखील अनेक मैदानावर चांगली बॉलिंग करताना पाहिलंय. यावेळेला जरूर कुणाल बाईत आले लेफ्ट हँड बॅट्समन, डाव्या हाताचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील दुसरा बॉल. यावेळेला आपण पाहतोय दुसऱ्या बॉलला फटका खेळला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतील. लकी आलेत वेगाने आणि यावेळेला 2 धावा मिळतील. या 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय स्टार्ट जरूर पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 धावा 1 गडी बाद या स्थितीमध्ये बापूजी घोटवळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मागच्या जानेवारीच्या महिन्यामध्ये घोटवळ संघाने चांगला इतिहास रचला. जावटे गावच्या भोसले मैदानावर काय खेळ केला. पॉवरफुल बलाढ्य संघाने हरवत मात्र वरपर्यंत मजल मारली आणि नक्कीच आता हा होळीचा सण अर्थात शिमग्याच्या महिन्यामध्ये या श्रीराम चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला आपण पाहतो महेश रानावडेचा इथं आपण डॉट बॉल सर्व या ठिकाणी पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ करणारा सिद्धी 11 सावरवाडी संघ या ठिकाणी आलाय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. थोडासा निसटता पराभव झाला नाही तर त्या संघाला आपण फायनल मध्ये पाहिलं असतं, पण हरकत नाही. 3ऱ्या-4थ्या नंबर पर्यंत पोहोचलाय सिद्धी 11 सावरवाडी संघ. यावेळेला आपण पाहतोय जरूर चेंडू हाताला इतर रनआउटचा चान्स. काय धाव घेण्याची गरज होती का? प्रश्नचिन्ह असताना विकेटचं पतन. आणखी एक धक्का. फलंदाज कुणाल बाईत येईल माघारी. बॅक टू दी डक आउट. चार सन्माननीय आदरणीय सनसवाडी टीमचे आज संघ मालक आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी मोतीराम नारायण धावडे 1992 चे कारसेवक आणि त्यांचे चिरंजीव आमचे तुळशीराम मोतीराम धावडे यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे. आज जरूर सनसवाडी संघ त्यांच्या मालकीचा बनलाय. ओ यावेळेला देखील चांगला बॉल महेश रानावडे, मी म्हटलं ना महत्वाचा बॉलर आहे आणि इथं आपण पाहतोय चांगला बॉल. सिंगल एकच धाव. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. 3 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक नवीन बॅट्समन यावेळेला आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल.
याही वेळेला आपण पाहतोय चांगला शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. जरूर पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल काय सीमारेषा पार बॉल होईल का? बॉल चालला सीमारेषा पार. यावेळेला रोहिल पोटलेचा आलाय शानदार धमाकेदार नाईस बेस्ट चौकार. या 4 धाबीने आपण पाहिलं. फलकावर धावा आतापर्यंत 7. माफ करा, ऋतिकच्या बॅटमधून 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 7 धावा धावफलकावर. आता 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज बापूजी घोटवळ संघाला जिंकण्यासाठी. चला प्लीज थोडस घाई करा, पंचांच्या सूचना मित्रांनो येतात आपल्यासाठी. 6 बॉल 19 धावा. संघमालक तुळशीराम धावडे यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल सनसवाडी टीम साठी. ही ऑफर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बॉलिंग मार्कवर टीमचे कर्णधार जितेश नलावडे उर्फ बारक्या बॉलिंग मार्कवर. आज बारक्याला जिम्मेदारी चांगली सोपवली आहे. जसं कर्णधार पद त्याच्याकडे आहे ना, तर बॉलिंग देखील त्याच ताकदीची पाहायला मिळाली. ओ यावेळेला आपण पाहतोय पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय बारक्याचा आणि पहिलाच बॉल इथं आपण पाहतोय जरूर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पाच बॉल मध्ये 19 धावांची गरज. 19 धावा धाव फलकावर. ओ हो यावेळेला हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. 4 बॉल मध्ये 19 धावा. आता याच दरम्यान सन्माननीय आदरणीय सावरवाडी गावचे कोच आमचे जयदासजी शिंदे यांच्याकडून समालोचक म्हणून 100 रुपये आले. जयदास शिंदे कोच यांचं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. धन्यवाद, थँक्यू सो मच. सावरवाडी टीमच्या पाठीशी नेहमी जयदास शिंदे यांचा हात आपल्याला पाहायला मिळतो. ओ याही वेळेला आपण पाहतोय आणखी एक डॉट बॉल. आता 3 बॉल मध्ये 19 धावा. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, म्हणजे इथं 3 बॉल मध्ये 3 षटकार जरी मारले तरी 18 धावा बनतील. 1 धावेचा फरक असेल. पण काही या वेळेला काय वेगळं चित्र तर नाही ना घडणार. पुढचा बॉल. ओ हो बारक्याने पूर्णपणे बांधून ठेवलाय रोहित पोटलेला. इतकं घट्ट बांधलंय ना की रोहित मात्र ते बांधलेले हात खोलायला देखील तयार नाहीये. पूर्णपणे स्थिर राहिलाय. डग आउट घोटवळचं नक्कीच नाराज असेल. यावेळेला शेवटचे 2 चेंडू बाकी. या वेळेला देखील आपण पाहू शकतो आणखी एक डॉट. ओ वाईड बॉल. 2 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. काय बॉलिंग केली आज बारक्यानं. कर्णधार खरंच मला का कर्णधार गेली अनेक वर्ष बनवलं ना याचं उत्तम उदाहरण त्यांनी दाखवलंय सनसवाडी टीम कडून. यावेळेला शॉट खेळलाय रोहितनं. या बॉलला फेकले बाहेर. आला बिग ब्लास्ट षटकार. आता एका बॉल मध्ये 12 धावांची गरज घोटवळ संघाला. एका क्षणाला असं वाटलं होतं की घोटवळ संघाकडे संधी आली, कारण 13च्या रनरेटने खेळायचं होतं. 13-13 26 धावा बनवायच्या होत्या. ओ हो पण आता काही फायदा नाहीये. वेळ निघून गेले आणि अशा प्रकारे सनसवाडी संघ त्यांनी त्यांचा दरारा पुन्हा एकदा कायम ठेवताना पाहायला मिळाले. आणि लगेचच आता सामना होणार आहे तो म्हणजे विघ्नेश 11 किल्ला विरुद्ध प्रभू श्रीराम सनसवाडी. आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच योगेश पवार मॅन ऑफ द मॅच.